मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही। टीव्ही9 मराठीवरील मुलाखतीदरम्यान शिंदेंची स्पष्टोक्ती। महायुतीमध्ये फोडाफोडीचे वाद आता संपलेत, यापुढे एकमेकांच्या पक्षातले लोक न घेण्याचा निर्णय। महायुतीला गालबोट नको अशी प्रदेशाध्यक्षांना सूचना देईन असं फडणवीस म्हणालेत। शिंदेंचं भाष्य। दिल्लीत स्थानिक विषयावर चर्चा नाही, तक्रार करण्याचा माझा स्वभावही नाही। दरम्यान भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। गौरीची हत्या करून आत्महत्या दाखवली, पंकजा मुंडेंचा पीए, गौरीचा पती अनंत गर्जेवर पालवे कुटुंबियांचा आरोप। पंकजा मुंडेंकडून गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट, तर मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, निष्पक्ष चौकशी होणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन। नातवासोबत फेरफटका मारताना इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात, निर्मला गावितांवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू। आक्षेपार्ह फोटो असलेला टी शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराजची आरएसएसवर टीका, तर आक्षेपार्ह पोस्ट कुणी केली असेल तर त्यावर पोलीस कारवाई करतील, बावनकुळेंचा इशारा। राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल, हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक। कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले गेलेत, ध्वजारोहणावेळी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात 4500 रुपयांची वाढ, सोनं जीएसटीसह 1,28,750 रुपये, तर चांदी 1,64,228 रुपयांना। इथिओपियाच्या हेलिगोबी या ज्वालामुखीचा 10,000 वर्षांमध्ये पहिल्यांदाच उद्रेक, आकाशामध्ये 10 ते 15 किलोमीटर राखेचा लोट, भारतात राखेचे प्रचंड मोठे ढग, हवाई वाहतुकीवरही परिणाम, अनेक विमान उड्डाणं रद्द। पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला, 9 बालकांसह 10 जणांचा मृत्यू, दहशतवादी पाकिस्तानचा क्रूर चेहरा पुन्हा जगासमोर। गुवाहाटी कसोटीमध्ये भारताची बिकट अवस्था, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडिया 522 धावांनी पिछाडीवर, चौथ्या दिवसाअखेर 27 धावांवर भारताचे 2 विकेट्स।